नमस्कार, मी अनघा. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्वामी समर्थांचा पालखी सोहळा मुलुंडमध्ये साजरा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध रंगी गुढ्यांनी सजल्या बाजारपेठा. तर भाजपा उमेदवार किरीट सोमय्यांची वार्तालाप कार्यक्रमामध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास टाळाटाळ. स्वामी समर्थांचा पालखी सोहळा मुलुंडमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन गुरुवारी मुलुंड पूर्वेच्या भाग्यवान रेसिडेन्सी येथे झाले. स्वामी समर्थांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी आणि लोकांनी स्वामीचरणी रुजू व्हावे यासाठी या पालखीचे आयोजन गेली 14 वर्ष करण्यात येत आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्न मंडळातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर ही पालखी भक्तांना दर्शनासाठी फिरवली जाते. मुलुंडच्या श्री स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे या पालखी सोहळ्याचे आयोजन मुलुंडमधील भक्तांसाठी केले जाते. मुलुंड पूर्वेच्या भाग्यवान रेसिडेन्सी पासून सुरू होणारा हा पालखी सोहळा हनुमान चौक, दत्त मंदिर अशा परिसरातून फिरून भाग्यवान रेसिडेन्सी येथे समाप्त झाला. या पालखी सोहळ्यात मुलुंडकर भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्वामी समर्थांच्या भक्तिपर गीतांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सुबोध कारभारी यांनी स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याची माहिती S9शी बोलताना दिली. वर्षात स्वामी समर्थ सेवा मंडळ हे पदार्पण झालेलं आहे. या सेवेत भजन, कीर्तन, पालखी मिरवणूक, आणि महाप्रसाद तसेच सर्व कार्यकर्ते सुखरूपपणे काम करत असतात. घर गाव विसरून हे आपल्या सेवेत येतात. स्वामींचं महत्त्व म्हणजे प्रत्येक मानवाला माहिती आहे स्वामी म्हणजे काय. स्वामीचे अर्थ ज्याला समजेल तो स्वामी सेवक असतो. मला एवढंच बोलायचं आहे की या तलावावर आलेल्या सर्व भाविकांनी स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे दरवर्षी पालखी सोहळा साजरा करतात. उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत दाखल झाल्यात आकर्षित अशा रेडीमेड गुढी. हिंदू संस्कृतीत गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. मराठी नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडवा या सणाने होते. गुढीपाडव्याचे औचित्य साधून यशाचे प्रतीक असलेली गुढी घरोघरी उभारली जाते. उंच बांबू, नवे वस्त्र, लोटा, पाना फुलांच्या माळाने सजवून कलश मांडून गुढीचे पूजन केले जाते. सणांचे महत्त्व लक्षात घेता बाजारपेठेत रेडीमेड गुढी दाखल झाल्या आहेत. 6 इंचांपासून ते 2.5 फुटापर्यंतच्या अशा विविध रंगांच्या, फुलांच्या तसेच मोत्यांच्या माळाने सजवलेल्या आकर्षक अशा गुढी बाजारात उपलब्ध आहेत. पूर्वी उभारल्या जाणाऱ्या गुढ्यांप्रमाणे हुबेहूब अशा रेडीमेड गुढी आहेत. 60 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत यांच्या किमती आहेत. फ्लॅट सिस्टम तसेच अपुरी जागा आणि वेळेअभावी नागरिक रेडीमेड गुढींना प्राधान्य देत आहेत. ग्राहकांनी यंदा गुढीपाडवा रेडीमेड गुढी उभारून साजरा करणार असल्याचे म्हटले जात आहे. यावेळेला छोट्या प्रमाणात प्रत्येकाच्या सोयीने माणूस एखाद्या छोट्या प्रमाणात साजरी करतो. 3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा. त्यात लोकांना सहजासहजी स्वतःच्या स्वस्तात स्वस्त आणि व्यवस्थित सण साजरा करायचं महत्त्व असतं. त्यात ह्या छोट्या गुढी आल्यामुळे लोकांना ते दारात ठेवणंही आणि जागेअभावी सगळं सोयीचं पडतं. त्या हिशोबाने मी इथली छोटी गुढी घेतलेली बरी म्हणून मी इथे आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची जवळीक साधण्याकरिता अनेक राजकीय पक्ष रेडीमेड गुढींची मागणी मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे सुरेश वालावलकर यांनी सांगितले. 20 ते 30% गुढींच्या किमतीत वाढही यंदा झाली आहे. इथे माझ्याकडे 6 इंचापासून ते 2.5 ते 3 फुटापर्यंत गुढ्या आहेत. आता या वेळेला कसं आहे, जागेचा अभाव असतो, लोकांना जागा कमी आहे, छोटेसे ब्लॉक असतात. तिथे आता पूर्वीसारखी घरं नसल्याने मोठ्या गुढ्या उभारणं हे जरा मुश्किल जातं, डिफिकल्ट जातं. त्याच्यामुळे लहान गुढ्यांचा डिमांड हा फार लोकांमध्ये म्हणजे ह्याची ही प्रथा ही जरा जास्त वाढत चाललेली आहे हल्ली. आता इलेक्शन जवळ आल्यामुळे नगरसेवक, कोण आमदार, खासदार जे आता इलेक्शनला उभे आहेत त्यांचे कोण जे प्रतिनिधी आहे ते येतात, आम्हाला सांगतात बाबा आम्हाला 50 गुढ्या द्या, 100 गुढ्या द्या. या तऱ्हेने आता गेल्या वर्षी जेवढ्या गुढ्या विकल्या त्याच्या मानाने यावर्षी मी जवळजवळ 30% गुढ्या वाढवल्या आहेत माझ्याकडे माल. असा डिमांड आता वाढत चाललेला आहे. म्हणजे लोकांमध्ये दरवर्षी आपला उत्साह, मराठी माणसाला आपला नववर्ष, नवीन सण हे साजरे करायला चांगलं त्याला प्रोत्साहन मिळत आहे. लहान स्वरूपातील आकर्षक अशा रेडीमेड गुढी सगळ्यांचे आकर्षण ठरित आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. मतदारांना जागृत करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विशेष व्हॅनचे उद्घाटन. ठाणे महानगरपालिकेने यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता विशेष मोहीम राबवित पुढाकार घेतला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह ठाणे महानगरपालिका मतदारांना जागृत करणार आहे. विविध भागात मतदारांना एका व्हॅनद्वारे मतदान करण्याकरिता जागृत केले जाणार आहे. या व्हॅनद्वारे वेगवेगळ्या भाषांमधून मतदानाचे महत्त्व सांगितले जाणार आहे. या व्हॅनचे उद्घाटन ठाणे महानगरपालिका आयुक्त असीम गुप्ता, जिल्हाधिकारी पी वेलारसू यांच्या हस्ते करण्यात आले. मतदानाच्या वेळी पक्षाकडून मतदारांची केली जाणारी दिशाभूल, मतदानाचे महत्त्व, कशा प्रकारे बोगस मतदान केले जाते याबाबतची माहिती एका पथनाट्यातून सादर केली जाणार आहे. व्हॅनच्या उद्घाटनानंतर पथनाट्यही येथे सादर केले गेले. आयुक्त असीम गुप्ता मतदारांना जागृत करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेने राबविलेल्या मोहिमेतील एक भाग म्हणून ही व्हॅन, त्याबाबतची माहिती त्यांनी दिली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविलेल्या उपक्रमांना मतदारांची उत्स्फूर्त दाद मिळाल्याचे जिल्हाधिकारी पी वेलारसू यांनी म्हटले. या सर्व मोहिमेतून मतदार कितपत जागृत होणार आहे हे येणाऱ्या निवडणुकीतील मतदानातूनच दिसेल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. आम आदमी पार्टी पक्षाचे ठाण्यातील उमेदवार संजीव साने रेल्वे अपघात, रस्ते यासारख्या सामान्यांच्या प्रश्नांना घेऊन लढविणार लोकसभा निवडणुका. लोकसभा निवडणुकीचे पडघम सध्या समाजातील विविध स्तरांमध्ये वाजू लागले आहेत. सामान्यांच्या प्रश्नांना घेऊन लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या आम आदमी पार्टी पक्षाने ठाण्यात संजीव साने यांना उमेदवारी दिली आहे. देशात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संख्येने मतदानाकरिता बाहेर पडून आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे असे आवाहन आम आदमी पार्टीने केले आहे. ठाणे मतदारसंघातील प्रतिसाद चांगला लाभत असल्याचे हे उमेदवार संजीव साने यांनी म्हटले. गारपीटग्रस्तांना विविध समस्यांनी सध्या ग्रासलेले असतानाही त्यांना ठराविक रकमेचा निधी मदत म्हणून दिला जाईल असे संजीव साने यांनी S9शी बोलताना जाहीर केले आहे. ठाणे शहराचा अभ्यास केला असता नागरिकांना प्रामुख्याने भेडसावणाऱ्या रस्ते, रेल्वे अपघात, कररचना यामध्ये काही प्रमाणात बदल करून त्या समस्यांवर तोडगा काढू असे जाहीर आश्वासन आपचे उमेदवार संजीव सानेंनी दिले आहे. या संदर्भात त्यांच्याशी केलेली काही बातचीत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्रच चालू आहे. ठाण्यातील आपल्या आम आदमी पार्टीचे उमेदवार संजीव साने आहेत. कशा प्रकारची त्यांची निवडणुकीची तयारी ठाण्यामध्ये चालू आहे आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया. संजीव सर, काय सांगाल? आम आदमी पार्टीतर्फे तुम्हाला ठाण्यातनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. कशा प्रकारे निवडणुकीच्या प्रचाराची तयारी इथे सध्या सुरू आहे? ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि मी आठवड्याचे 6 दिवस प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला देतो आहे. त्या व्यतिरिक्त रोज संध्याकाळी 5 ते 9, 9:30पर्यंत आमचे कार्यकर्ते आपापला कामधंदा, नोकरी सांभाळून आल्यानंतर त्या मतदारसंघातल्या विधानसभेच्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना हौस टू हौस पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि प्रत्यक्ष आत्तापर्यंत जे काम आहे ते लोकांना हौस टू हौस पोहोचण्याचंच झालेलं आहे आणि तोच मुख्य आधार आमच्या निवडणूक रणनीतीचा आहे.
आपण बघतो की ठाण्याचा विस्तार हा अतिशय मोठा आहे आणि दिवसेंदिवस हा विस्तार अधिकच वाढत जातो विस्तार जसा वाढतो तशा समस्याही तितक्याच वाढत आहेत. तुम्ही ठाणे शहरातल्या कोणत्या समस्येला प्रामुख्याने हात घालणार आहात? मी 4 मतदार समस्यांचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. एक तर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या समस्या आहेत, त्या भरपूर आहेत, म्हणजे ती काही एक समस्या नाही. पण त्यातली सर्वात बिकट जी समस्या आहे की सकाळच्या क्रुशल वेळामध्ये 5 ते 11 मिनटं इतका वेटिंग पिरियड आहे. एक गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी आहे. असं अनेक ठिकाणी आहे. ते वेस्टर्न रेल्वेवर आहे, सेंट्रल रेल्वेवर आहे, हार्बरवर आहे. हा टाईम फ्रेम कमी करण्याची आवश्यकता आहे, कारण लोकांना अधिक संख्येनं गाड्या पकडून आपापल्या कामावर जायची गरज आहे. तर ते कसं करता येईल ह्याचं एक नियोजन केलं पाहिजे. त्याच्याकरता बाहेर गावाहून येणाऱ्या गाड्यांचं टर्मिनल वेगळ्या ठिकाणी करता येईल का, असा एक विचार करावा लागेल या निमित्ताने. तरच ते शक्य आहे ती वेळा कमी करणं. अतिगर्दीमुळे अनेकांना सस्टेन करता येत नाही आणि त्यामुळे त्यांचा पडून मृत्यू होतो. अनेक ठिकाणी रेल्वेचे खांब जवळ आहेत, ते खांब एकमेकांना म्हणजे प्रवाशांना लागतात आणि त्यातून मृत्यू करतात. अशा केसेसमध्ये ताबडतोबीने इन्शुरन्सचा क्लेम रेल्वेने देणं गरजेचं आहे. एकंदरच तुम्ही म्हणालात की आता की रेल्वे आणि रेल्वेमधून होणाऱ्या अपघाताच्या समस्येला तुम्ही प्रमुख प्राधान्य देणार आहात. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. रस्त्यावर म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट जो आहे त्याच्यामधले खूप प्रश्न आहेत. म्हणजे रोड मोठे करण्यापासून त्याचं नियोजन करण्यापासून या सगळ्या महापालिकांच्या ज्या बस सेवा चालतात त्याच्यामधलं एक सुसूत्रीकरण करण्याची गरज आहे. त्याच्यात भाड्यात सुसूत्रीकरण नाही, प्रत्येकाचं भाडं वेगवेगळं आहे. बसची परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. कुठल्याच बस जेव्हा आतून चांगल्या आणि व्यवस्थित नाही आहेत, बस अत्यंत निकृष्ट दर्जाच्या वापरल्या जातात, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण हे सगळं सुधारण्याची आवश्यकता आहे. ते कामसुद्धा महत्त्वाचं आहे. शेवटी अल्टिमेटली लोक पैसे देऊन आपापल्या कामाकरता त्या गाडीचा वापर करतात, तेव्हा त्या गाड्या नीट असणं किमान ही गरज आहे. ते काम बघणं आवश्यक आहे. हा एक भाग झाला. सोसायट्यांच्या मालकीची जमीन त्यांची स्वतःची असणं, याच्याकरता जी क्लिष्ट प्रक्रिया सरकारने केलेली आहे तीसुद्धा खूप सुलभ करण्याची आवश्यकता आहे. एकंदरच आपण बघू शकतो की आम आदमी पार्टी ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता सज्ज झालेली आहे. प्रयत्नांची पराकाष्ठाही त्यांची सुरूच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती.
अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. नाईट वुल्फ रायडर्स क्लबतर्फे 30 मार्च रोजी मतिमंद मुलांकरिता सामाजिक उपक्रमांचे आयोजन. मतिमंद मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही तितकाच वेगळा आहे. विज्ञानाने विविध क्षेत्रामध्ये प्रगतीचा उच्चांक गाठलाय तरी देखील मानसिकता काही जणांची मतिमंद मुलांच्या बाबतीतील अद्याप बदललेली नाही. समाजातील अशाच मतिमंद मुलांना एकत्र आणून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याकरिता नाईट वुल्फ रायडर्स क्लबने पुढाकार घेतला आहे. ठाण्यातील उपवन तलावाजवळ 30 मार्च रोजी या मुलांकरिता विविध स्पर्धा राबवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागातील एकूण 300 रायडर्स या कार्यक्रमात मतिमंद मुलांना प्रोत्साहित करण्याकरता येथे उपस्थित राहणार आहेत. मास मेकिंग, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन या क्लबने मतिमंद मुलांकरिता केले आहे. ठाणे शहरातील विविध शाळांना या क्लबने भेट दिली असून यांचा उद्देश मतिमंद मुलांना सामान्य मुलांप्रमाणे वागणूक मिळावी असा असल्याचे चेतन कागवेल यांनी म्हटलंय. नाईट वुल्फ रायडर्स क्लब हा ठाण्यातला एक क्लब, रायडिंग क्लब आहे, जिथे आम्ही 30 तारखेला मतिमंद मुलांसाठी एक कार्यक्रम ठेवलेला आहे. तर मतिमंद मुलांना आम्ही एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे जिथे आम्ही त्यांना अवेअरनेस स्प्रेड करणार आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यासाठी मास मेकिंग कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे. मग आम्ही त्यांना बुक्स डोनेट करणार आहे. त्यांच्यासाठी एक छोटा डान्स प्रोग्राम आयोजित केला आहे. त्याच्यामध्ये ते एक रूममधनं ते बाहेर निघून ते एक आपल्या ओपन माहोलमध्ये येणार. तो ओपन एक चांगलं जागा जिथे सगळे एकत्र येऊ शकतात. आणि ह्याच्यामध्ये रायडर्स मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सगळे रायडर्स एकत्र येणार आहे. तर रायडर्समधनं रॉयल एनफील्ड ओनर्स आहेत, मग आपला हार्ली डेव्हिडसन ओनर्स आहे, मग स्पोर्ट्स बाईक्स आहेत. तर सगळे एकत्र येऊन आम्ही त्यांना एक कॉजसाठी हा कार्यक्रम ठेवला आहे. तर आमचा उद्देश आहे की जे मतिमंद मुलं आहे त्यांना सगळ्यांना आपलं समाजामध्ये एकत्र भेटलं पाहिजे. एकत्र येणं इन द सेन्स त्यांना आम्ही मेंटल रिटायर्ड जे असतात त्यांच्यामध्ये कसं एक कोण त्यांना दुर्लक्ष करतं इन शॉर्ट, तर त्यांना समाजामध्ये घ्यावा फर्स्ट ऑफ ऑल, त्याच्यावर मिक्सअप व्हा. त्यांच्याबरोबर आम्ही यू कॅन से हे करू शकतो, ॲडॉप्ट करू शकतात त्यांना. तर ॲडॉप्ट इन द सेन्स तुम्ही त्याच्यावर थोडा टाईम स्पेंड करा. तर इट्स समथिंग वी आर डुईंग ओव्हर हिअर. तर ह्या कार्यक्रमात मी प्रत्येक रायडरला एकत्र आणणार आहे. प्रत्येक रायडर्स लोक त्यांना मास मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये हेल्प करणार आहे. त्याबद्दल आम्ही कसं इन शॉर्ट एक मास मेकिंग कॉम्पिटिशन आहे. त्याबद्दल रायडर्स 2 रायडर्स असणार, 3 रायडर्स असणार, ते त्यांना मदत करणार. त्यांना कळणार की बाबा ते काय परिस्थितीमध्ये जात आहेत मतिमंद मुलं. तर त्यांना एक अवेअरनेस आहे. आम्ही एक छोटा फंड सगळ्या रायडर्सकडनं घेणार आहे आणि ते आम्ही सगळ्या जे वर्कशॉप त्यांना डोनेट करणार आहे. तर जागृती पालक संस्थेच्या ईश्वरी गुलरजनी यांनी पालकांना या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे विशेष आवाहन त्यांनी S9शी बोलताना केले आहे. हमारी ये जागृति पालक संस्था 2002 से थाने शहर में स्थापन हुई है. 12 साल से हम लोग थाने शहर में काम कर रहे हैं. मेंटली हैंडीकैप बच्चों के पेरेंट्स हैं और हम इकट्ठे इसलिए हुए क्योंकि हमारे बहुत सारे प्रॉब्लम्स हैं, हमारे बच्चों के इश्यूज़ हैं वो जो खुद नहीं बता सकते हैं. हमारी पेरेंट ऑर्गेनाइजेशन के थ्रू गवर्नमेंट के साथ हम लोग करेस्पॉन्डेंस करके उन मुद्दों पे उनके साथ नेशनल लेवल पे डिस्कस करते हैं. परिवार के थ्रू हम उनसे डिस्कस करते हैं. उसमें हमारे बच्चे यहाँ पे पार्टिसिपेट करेंगे. इसमें क्या है, एक तो सोशल अवेयरनेस बढ़ती है, लोगों को पता चलता है कि ये मेंटल हैंडीकैप बच्चे हैं पर इनमें भी कुछ आर्ट है. उनको एक्सपोजर मिलता है, सोसाइटी में इंक्लूजन मिलता है, सोसाइटी में मिलते हैं और इनमें भी सेल्फ कॉन्फिडेंस एक डेवलप होता है कि हम भी सोसाइटी समाज का एक अंग हैं, हम कोई अलग नहीं है. इनमें अपने सेल्फ कॉन्फिडेंस, सेल्फ एस्टीम इनका बूस्ट होता है. पेरेंट्स को मैं ये बोलूँगी कि अपने बच्चों को वो ज़रूर लेके आए, उनको सोसाइटी में लेके आए. उनको घर में न बिठा के, अलग न बिठा के सोसाइटी में उनको मैक्सिमम एक्सपोजर मिले, इसके लिए उनको ये ज़रूर आना चाहिए. बच्चों को भी जैसे कि डिसेबिलिटी एक्ट बोलता है कि इक्वल राइट्स एंड इक्वल पार्टिसिपेशन, तो इनके भी समाज में इक्वल पार्टिसिपेशन होनी चाहिए. तो पेरेंट्स से मैं रिक्वेस्ट करूँगी कि एक दिन कैसे भी निकाल के बच्चों को यहाँ ज़रूर लाना चाहिए. इसमें हम एक तो समदुखी पालक एक दूसरे से मिलते भी हैं, शेयर करते हैं, हमें एक प्लेटफॉर्म मिलता है, हमारे बच्चों की क्या समस्या हैं, एक्सपीरियंसेस अपने शेयर होते हैं, इससे एक दूसरे को हम सॉल्यूशन भी दे सकते हैं और एक बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म है और उनको ज़रूर लाना चाहिए अपने बच्चों को.
व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. किरीट सोमय्या यांच्या प्रचारार्थ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात किरीट सोमय्या यांची पत्रकारांच्या प्रश्नाला बगल. भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार किरीट सोमय्या यांच्या प्रचारार्थ मुलुंडच्या SMPRS शाळेच्या सभागृहात वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात किरीट सोमय्या यांनी केंद्रातील UPA सरकारच्या भ्रष्टाचारावर टीका केली. परंतु घाटकोपरच्या सभेमध्ये काँग्रेस पक्षाचे मुंबई शहराध्यक्ष प्राध्यापक जनार्दन चांदूरकरांच्या वक्तव्यावर मात्र किरीट सोमय्या यांनी भाष्य करणे टाळले. जनार्दन चांदूरकरांनी किरीट सोमय्या यांचा उल्लेख RTI टाकून ब्लॅकमेल करणारे असा केला. यावर किरीट सोमय्या यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर आसूड ओढणारे किरीट सोमय्या आपल्यावरील आरोपांना टाळतानाच दिसून येत आहेत. यातून भाजपा उमेदवार किरीट सोमय्या यांचा दुटप्पीपणाच दिसून येत आहे. कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्वामी समर्थांचा पालखी सोहळा मुलुंडमध्ये साजरा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध रंगी गुढ्यांनी सजल्या बाजारपेठा. तर भाजपा उमेदवार किरीट सोमय्यांची वार्तालाप कार्यक्रमामध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास टाळाटाळ. S9च्या बातमीपत्रात आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.